अमोल शेटकोले यांच्या प्रचारासाठी आज कोपरा सभा घेत आहे। त्या कोपरा सभाच्या निमित्ताने आलेले आमचे नेते अशोक बेंटे, माजी नगराध्यक्ष निलेश दुबे, नगरसेवक मुन्नाबाई, संजू शेठ पांडावे, आमचे गवळी, सर्व नेते मंडळी इथे बसलेले आहेत। जास्त काही बोलणार नाही। या गोंधळ्यामध्ये माझं भरपूर दिवस इथे गेले। गवारी सोमानावाडीच्या जमिनीपासून बबनराव पर्यंत माझा वीरभट्टीचा धंदा म्हणून मी माती वाटप करतो। चांगली माणसं आहे मित्रांनो। हे फसवेगिरीचं सरकार सगळ्यांना आमिषण दाखवून त्यांनी सत्ता हातात घेतली। 15 लाख रुपये प्रत्येकाला देतो, याला अमुक देऊ त्याला तमुक देऊ असं खोटे आश्वासन देऊन सत्ता हातात घेतली। 5 वर्ष यांनी 5 वर्ष राज्य केलं। सांगितलेलं एकही शब्द त्यांनी पुरा केलेला नाही। भरघोस मतांनी जनतेने निवडून दिलं। जनतेला यांनी काय दिलं? जनतेला काय दिलं? बिल्डर लोकांना तरेरा कायदा लावला। बिल्डर लोकांचे फ्लॅट पडले, लोकांजवळ पैसे नाही, फ्लॅट खरेदी होत नाही। गोरगरिबांना, आमच्या शेतकऱ्यांना मालाला भाव नाही। गावात लोकांना पैसेच नाही तर गोरगरीब खरेदी कसे करणार हो? पाणी आपलं, जागा आपल्या गेले, जमिनी आपल्या गेलेत आणि पाणी लोकांना। घरचे बोंबड्या मारते बोंबड्या, बाहेर कबूतर खाते दाणे, अशी तर आमच्या इथं आमच्या सरकारने केलेली आहे। तरी मित्रांनो, आज जी आपल्याला संधी आहे, आपल्या तालुक्याचं आज अमोल कोल्हे आपल्याला शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे भरघोस मतांनी। मी एक मुस्लिम समाजाचा नगरसेवक फिरोज पठाण, मी जुन्नर शहरातून यांना 90% मतदान देणार। बघून बाकी सगळ्यांनी इथं तुमच्या बेंके साहेबांनी 5-5 धरणं दिली आपल्याला, म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की इथे 100% मतदान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला व्हावा एवढी विनंती करतो। तेवढं बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।